सारंगला न आणता मोकळ्या हाताने कसे काय आलात तुम्ही? प्रसंगच असा उभा राहिला की त्यांच्या काळजीमुळं आम्हाला माघार घ्यावी लागली. वाटलंच मला. जे अपयशाचे धनी तुम्ही आहात तर. दादा, सारंग सोबत वाद वाढले होते हे खरंय, पण दादा फार तर फार काय झालं असतं, हातापायी झाली असती. 2 फटके त्याने खाल्ले असते, 2 मी खाल्ले असते, पण दादा सारंग घरात असता आज. यांच्यामुळे मला पण माघार घ्यावी लागली. तुला एकट्यालाच पाठवायला हवं होतं. या असल्या हळव्या आणि फेकण माणसाला पाठवलं ही खरं तर माझी चूक झाली. असली हळवी आणि फेकण माणसं आयुष्यामध्ये काहीही करू शकत नाहीत. बाहेर कशाला स्वतःच्या घरामध्ये सुद्धा स्वतःचं सामर्थ्य दाखवू शकत नाहीत. अरे स्वतःच्या हुकमावरती समोरच्याची मान अशी वळवता आली पाहिजे, अशी मुरडता आली पाहिजे. हे सामर्थ्य तुझ्यामध्ये येणार कुठून? तुझ्या शरीरामध्ये नगरकरांचं रक्त कमी आणि त्या बळेचं रक्त जास्त वाहतंय. त्या रक्ताने तुला नासवून टाकलंय अंतर्बाह्य. नगरकर आडनाव लावायची लाज वाटली पाहिजे तुला. आता त्या शिंदेची मान मोडायला आणि सारंगला परत आणायला मला जावं लागेल. दादा माफ करा, पण मला आता तुम्हाला सांगावंच लागेल. त्या मुक्ताच्या फॅमिलीसाठी सारंग स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपल्या विरोधात लढायला उभा राहिलाय. दादा आज तर त्याने माझ्यावर कुऱ्हाड उगारली, माझ्यावर. मी मरता मरता वाचलो दादा. काय? हे हो दादा, खर तर मी हे तुम्हाला सांगणार नव्हतो, पण तुम्ही आता तिकडे जायचं म्हणताय. तसं असेल तर दादा आपल्याला खूप सावध राहायला हवं, कारण त्याच्या वेडेपणासमोर त्याला नाती दिसतील की नाही यात मला खरंच शंका वाटते. आता त्याची गाठ आता माझ्याशी आहे. बघूया ना कोणाचा वेडेपणा जिंकतोय ते. मुक्ता, मुक्ता, अगं कुंकू लावलंच आहेस तर नातच विकारायला काय हरकत आहे? उगाच चुकलेल्या फांद्यावर मला चढवू नका. तुमच्या सोबत आपटायचं नाहीये. हे कुंकू मंगळसूत्र या प्रथा बायकांच्याच वाटेला काय येत्यात? रते ताडकून भीती घालून मोकळायचं. कुंकू लावणं काय आणि पुसणं काय सगळाच तरास करून ठेवलाय. अगं मुक्ता, त्यांच्या समोर तरी असं बोलू नकोस. मग कोणच्या समोर बोलू? त्यांनीच लावलेल्या कुंकामुळे भोग आलेत माया वाटेला. कुंकू लावायचं आणखी एक कारण सांगते. कुंकू न लावता होणारा त्रास आणि बडबड ऐकण्यापेक्षा कुंकू लावून होणारा त्रास परवडला. सगळा डाव फसला. मग तुझा बाप आपल्या कधी कामी येणार आहे ना कुणाच ठाऊक. पण त्यांना काही संशय तर नाही आला? तेवढे शाणे नाही आहेत ते. त्यात मी त्यांच्याशी जरा माइंड गेम खेळलोय. आता आपल्याला नवीन डावपेच आखावे लागते. या घरावर तुझी सत्ता लवकरात लवकर कशी येईल ना ते पाहायला हवं. नाहीतर तुझी अवस्था ज्या बापासारखीच करून टाकतील ते. आणि तुला राव दादांसमोर मान खाली घालून उभं राहिलेलं पाहायची माझी अजिबात इच्छा नाहीये. आणि मी ते होऊही देणार नाही. हे देवा, मला साथ दे रे. मला माहिती आहे मी चुकीच्या गोष्टीची मागणी करते,
पण प्रत्येकाला आपल्या हक्काच्या गोष्टी मिळवण्याचा अधिकार आहे ना. आहे ना, आणि त्यासाठी वेगळा मार्ग निवडायचा पण अधिकार आहे, जो आम्ही निवडलाय. तुझ्यासाठी ही साडी आणि हे मंगळसूत्र आणलं होतं. मला यातलं काहीच नकोय. हे प्लीज तुम्ही तुमच्याकडे ठेवा. मुक्ताची पाठवणी ही साडी नेसून हवी अशी माझी इच्छा आहे. अहो पण मुक्ता हे एवढं महाग. तुमचं वडील हे तर हिच्या जीवावर उठलं. तुम्ही त्याची काळजी करू नका. मुक्ताच्या केसालाही धक्का लागणार आणि माझ्या वडिलांना कसं समजवायचंय ना ते मी. हा, ही साडी सुद्धा वडिलांच्याच पैशांनी घेतली असेल ना. नाही, हे तर पप्पा भाऊ घेऊन आलते ना. हो म्हणजे मीच त्याला आणायला सांगितली होती आणि हे माझ्याच पैशानं मी. पैसे माझ्या वडिलांनीच दिले होते. बरोबर आहे तुझं. म्हणजे आपला संसार पण वडिलांच्या पैशानेच करणार आहे का. जो माणूस माहित का तिरस्कार करतो, माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठलाय, त्यांच्या पैशातून तुम्ही ही साडी आणली. मी खरंच एवढ्या वर्षात माझ्या मुलांसमोर काहीच आदर्श तयार नाही केले का. त्याला मला बाप म्हणायची लाज वाटावी एवढा वाईट आहे मी. पण युवराज बोलल्याचं मला एवढं का वाईट वाटतंय. बरोबरच बोलतोय तो म्हणा. कुठे माझं अस्तित्व. बाबा, अरे तू कधी आलीस त्या ह्याच्यावरून. कुठं शिकतेस ते कॉलेज कॉलेजातून. आत्ताच आले. तुम्ही म्हणालात ना कॉलेजवरून आलीस की भेट, म्हणून आले. काही काम होतं का. काय झालं बाबा.